9 डिसेंबरची रात्र कुर्ल्यातील अनेकांसाठी काळी रात्र ठरली। 332 क्रमांकाच्या इलेक्ट्रिक बेस्ड बसनं अनेक निष्पाप जणांचा बळी घेतला। या सगळ्या प्रकरणामध्ये आता रोज नवीन महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत। ते शेवटचे 15 सेकंद, ज्या 15 सेकंदामध्ये हा सगळा जो अपघात आहे तो घडलेला आहे, त्या 15 सेकंदामध्ये नक्की काय घडलं, बसचं नियंत्रण कसं सुटलं, ड्रायव्हरने काय केलं, एकूणच या बसने कितीची स्पीड पकडली, इतक्या निष्पाप जणांचा बळी कसा काय गेला, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 9 तारखेला रात्री 9:30च्या सुमारास कुर्ल्याच्या LBS रोडवर हा अपघात घडला होता। कुर्ला बस डेपोतून ही बस अंधेरीच्या दिशेने जाण्यासाठी निघालेली होती। आता प्राथमिक तपासामध्ये काय समोर आलेलं आहे, तर त्या शेवटच्या 15 सेकंदामध्ये असं काय घडलं की बसचं नियंत्रण सुटलं, ड्रायव्हरचं बसवरचं नियंत्रण सुटलं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जसं की मी सुरुवातीला सांगितलं, कुर्ला बस डेपोतून ही बस निघाली आणि निघताच जो पहिला स्पीड ब्रेकर आला तिथे ड्रायव्हरनं ब्रेक ऐवजी एक्सिलरेटरवर पाय ठेवला आणि त्यानंतरच होत्याचं नव्हतं झालं। बसचा स्पीड वाढला, एकूण 60 ते 70चा स्पीड या बसनं घेतला। ही बस बेफाम सुटली आणि या बसनं अनेकांचा बळी घेतला। आता या सगळ्या ज्या घटनेमध्ये ड्रायव्हरनं समोरच्या लोकांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या वळणांनी जाण्याचं ठरवलं, वेगवेगळ्या मार्गांनी जाण्याचं ठरवलं, पण तरी सुद्धा ही बस अधिक वेग घेत होती। एकूणच 15 सेकंदामध्ये या बसनं 15 सेकंदामध्ये ही सगळी घटना घडली आणि 60 ते 70च्या स्पीडमध्ये ही बस बेफाम सुटली होती। पुढे जर आपण बघितलं तर 200 ते 250 मीटर पर्यंत ही बस गेली आणि आंबेडकर नगरच्या कमानीला जाऊन धडकली। पण या 15 सेकंदाच्या एकूणच सगळ्या घडामोडीमध्ये या बसने 40हून अधिक जणांना जखमी केलं, 7 जणांचा बळी घेतलेला आहे। आता आंबेडकर नगरच्या कमानीला ही बस जाऊन धडकल्यानंतर तिथल्या ड्रायव्हरनं काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढल्याचं समजत आहे। आता या सगळ्या घटनेनंतर ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि जो ड्रायव्हर आहे संजय मोरे, त्याच्या कुटुंबाची बाजू सुद्धा समोर आलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की संजय मोरे हा दारू पित नाही, त्याला कुठलीही नशा नाहीये आणि 1990 पासून संजय मोरे हा गाडी चालवतो, त्याच्यामुळे त्याच्याकडून हा अपघात होणं हे अशक्य आहे। आता बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा संजय मोरेला किती दिवसांचा अनुभव होता, तर प्राथमिक तपासामध्ये असं समोर आलेलं आहे की 1 डिसेंबर पासून ड्रायव्हर संजय मोरेनं ही गाडी चालवायला हातात घेतली होती, ही बेस्टची इलेक्ट्रिक बस चालवायला हातात घेतली होती। 3 दिवसांचं प्रशिक्षण संजय मोरेला होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत आहे की अनुभव नसल्यामुळे त्यानं ब्रेक ऐवजी एक्सिलरेटरवर पाय दिला आणि बसचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर हा जो सगळा घडलेला प्रकार आहे तो समोर आलेला आहे। आता कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की बसमध्येच तांत्रिक बिघाड होता, संजय मोरेने काही केलेलं नाहीये। पण आता या सगळ्या प्रकरणाचा तपास होत आहे आणि रोज अनेक महत्त्वाच्या घडामोडी या सगळ्या प्रकारामध्ये समोर येत आहेत। आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, ड्रायव्हरची चूक होती की एकूणच बसमध्ये तांत्रिक बिघाड होता, तुमच्या या सगळ्यांवरचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।